ह्या सगळ्यात ह्या एवढं सगळं करत असताना अभ्यासपूर्ण काम करत सातत्याने राहणं आणि पुन्हा स्वतःला ताऊन सुलाखून पुन्हा ते तपासून पाहणं, ही कसं काय जपलंय? आणि त्यातली उत्स्फूर्तता महत्वाची की अभ्यासपूर्ण आणि तो स्टडी आणि अभ्यासानंतर येणारी प्रिटेन्शियस असणारी उत्स्फूर्तता महत्वाची वाटते? नाही, खरं सांगू का, हे अभ्यासपूर्ण वगैरे फारच मोठा शब्द आहे. हे मी म्हटलं त्या तुम्ही ज्या पद्धतीने नाही म्हणजे ह्याची तयारी अपुरी झाली आणि काहीतरी करायला हवं आणि काहीतरी करायला हवी, व्यक्तिरेखा अशी नाही अशी मिळायला हवी, असं करता करता तयार झाली. आणि कधी कधी काही निमित्ताने होते ती. म्हणजे कधी कधी तुम्हाला त्या व्यक्तिरेखेचा आवाज मिळतो, कधी कधी मेकअपमुळे ती व्यक्तिरेखा मिळते. तर दशावतारला तसं झालं. दशावतारला बाबुली आल्यानंतर मी तारशात बघितलं बाबुली. गांधींचा मेकअप कम्प्लीट 2-2.25 तास लागायचे मेकअपला गांधींचा. तसं इथे बाबुलीच्या मेकअपला वेळ लागत नव्हता, पण अवतारांना वेळ लागत होता 1.5 तास. तर तो अवतार झाल्यानंतर मी जेव्हा समोर बघायचो यम किंवा आणि कोण भीष्म, तेव्हा मला वाटायचं की आता त्याची मदत व्हायची मला. तर असं ते वेगवेगळे म्हणजे अभ्यासपूर्ण म्हणण्यापेक्षा ती काही निमित्ताने तुम्हाला ते कॅरेक्टर मिळत जातं. असं काही बोलण्याच्या पद्धतीने मिळतं. गंगाधर टिपरे मला बोलण्याच्या पद्धतीने मिळालं. तर ते असं नाभीपासून येणार तो तसं आवाजाने मिळतं, काही लेट ह्याच्यात मिळतं. पण तू मला विचारशील तर तयारी केल्याशिवाय कुठली भूमिका करणं हे मला अजिबातच मी कम्फर्टेबल नसतो. पण कधी कधी तुम्हाला तुमच्यावर लादली जाते ती भूमिका, कधी कधी उत्स्फूर्ततेने तुम्हाला दुसरा चॉईसच नसल्यामुळे करावी लागते ती भूमिका. म्हणजे चौकट राजा आयतळाला तयारीला वावच कुठे होता. तर ते मला पोर्ट्रेटमधली सुद्धा तर काय करू मी, तर ते फारच आयतळाला केलं. मग ते तिथे परेश रावलांनी नाही म्हणणं आणि किती दिवसात तुमचं शूटिंग, फारच 2-3 दिवसात मी काय करू. म्हणजे अशा वेळेला असं मला वाटतं की तुमचं एक सबकॉन्शियस माइंड म्हणा की तुमचं काहीतरी तिथे तुम्हाला हेल्प करत असणार. तुमची सुप्त आतली क्रिएटिव्ह काय सर्जनशीलता तुमच्या आतची असेल ती वर्क होत असेल कदाचित, तुम्हाला ती वरची पत्ता नसेल. तर तसं ते चौकट राजाला तयारीला वेळच नव्हता ना. आणि ह्याला सुद्धा ते पोर्ट्रेटच्या ह्याला तर तसं ते होतं. ते अशा वेगवेगळ्या निमित्ताने अभ्यास किंवा तयारी म्हणू आपण तयारी ती वेगळ्या प्रकारे होती. तुम्ही इतके नम्र आहात आणि इतक्या पद्धतीने त्याच्यामध्ये बोलायची पद्धत आहे. त्याचा मी म्हटलं त्याप्रमाणे वाचिक अभिनय, अंगिक अभिनय, तुम्ही अख्खी बॉडी चेटकीला अख्खी मुलांच्या नाटकामध्ये सगळं शरीर वापरलं जायचं. बोट तो कम्प्लीट वाकलेला असायचं. किंवा त्याच्यात हसवा पॉसिबलला नाना कोंबडीवाला तो कम्प्लीट अष्टांगाने वक्र आहे, दात आहेत. तर दात लावल्यानंतर मी दिसतो कसा हे भान मला असतं. म्हणजे मी सांगतो त्याप्रमाणे मी अशा वेळेला या व्यक्तिरेखा तुम्ही जेव्हा करता तेव्हा ते मी सांगितलेलं आहे आधी पुन्हा रिपीट करतो की त्या 3 व्यक्तिमत्व तुमच्यामध्ये असतात. एक तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व जे मी म्हटलं त्याप्रमाणे नॉन कमिटल न्यूट्रल आहे ते असतं. तुम्ही करता व्यक्तिरेखा ती व्यक्तिमत्व दुसरं आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःला बघत असता समोरून. तर ते समोरून बघणारं व्यक्तिमत्व जे असते ते तुम्हाला तुमची बॉडी इमेज सांगतं तुम्हाला. म्हणजे गंगाधर टिपरे काय किंवा तो आसवापसीमधला कृष्णहर हेरमकर काय, तो 16-18 नंबरचा चष्मा लावून मला दिसत नाही समोर, पण तो लावून मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसत असतं. मी आय कॅन इमॅजिन, म्हणजे ते मला कल्पना येते की हे असं मी दिसत असेल. तर तसं त्रयस्थतेने बघणार. तर तसं दशावताराला तसं मी जेव्हा अवतारामध्ये जायचो तेव्हा मी आता कसा दिसतोय हे मला समोरून एक कल्पना यायची. तर त्या कल्पनेप्रमाणे माझी चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, आवाज कसा असू शकेल असं आणि ते सोबत वेळोवेळी मला हे करत गेला. म्हणजे हे राईट ट्रॅकवर आहे असं सांगत गेला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
कि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.